नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण उभे आहोत कदंबाच्या झाडाशेजारी। आपण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ दाखवलेला आहे, त्याचं नाव आहे कळंब आणि याचं नाव आहे कदंब। कळंब आणि कदंब याच्यामध्ये थोडासा मधल्या अक्षराचा फरक आहे। त्याची फॅमिली जवळजवळ दिसण्यामध्ये सुद्धा एकसारखीच आहे, तर अत्यंत गुणकारी असं झाड आहे। मला वाटतं गेले 10 ते 15 वर्षापूर्वीपासूनच हे झाड शहरात किंवा गावामध्ये आले। त्याच्या पूर्वी हे झाड जंगलातच होतं, त्याला नीव असं म्हटलं जायचं। कदंब हा त्याचा संस्कृत नाव आहे, पण हे गावात आणि शहरात येण्याचं कारण म्हणजे याचं जे फोलिएज आहे त्याचा जो प्रसार होतो त्यासाठी, खास सावलीसाठी आणि दिसण्यासाठी म्हणून हे जंगलातलं झाड हे शहरामध्ये आले। एक कॉन्झर्वेशनचा पार्ट या निमित्तानं घडलेला आहे, त्यामुळे अत्यंत चांगली गोष्ट आहे। ते आयुर्वेदामध्ये अत्यंत गुणकारी असं मेडिसिनल प्लांट म्हणून वर्णित आहे। कदंब, कादंबरी हा शब्द मी खास करून उल्लेख केलेला आहे माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये। कदंब आणि कादंबरी, कादंबरी म्हणजे कदंबापासून तयार केलेली दारू। कादंबरी हा एक साहित्य प्रकार आहे आणि म्हणजे नॉवेल ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये। तर कादंबरी कशी रसभरीत वर्णनानं असते, तशाच पद्धतीनं हे झाड देखील रसभरीत अशी दारू निर्माण करणार आहे, म्हणून याला कादंबरी असं म्हटलं जातं। त्याच्या पूर्ण भागाचा आपल्याला वापर करता येतो। साल असेल, मूळ असेल, पानं असतील, तर सर्व पार्ट आपल्याला उपयोगाचे आहेत। खास करून ज्यांना संधिवाताचे त्रास आहेत, आमवाताचे त्रास आहेत, अशामध्ये याची साल अत्यंत गुणकारी आहे। नवीन मॉडर्न संशोधनानुसार याच्या सालीमध्ये काही अँटी कॅन्सर द्रव्य आढळलेली आहेत, त्यानुसार त्यामध्ये संशोधन देखील चालू आहे। रानभाजी खाणाऱ्या सर्वांसाठी मात्र आज एक पर्वणी तुम्हाला देणार आहे। बऱ्याच लोकांना माहित नाही ही एक रानभाजी देखील आहे। दाखवतो तुम्हाला। त्या झाड अगदी फळांनी लगडलेलं आहे। छोटे छोटे बॉल्स लागलेले आहेत, हे पहा, बघू शकता। हे बॉल मोठ्या पानाच्या मध्ये दडलेले बॉल तोडून घेतोय। तर मित्रांनो, ही अत्यंत सुंदर अशी रानभाजी आहे, कोकणामध्ये केली जाते। ही फळं पिकल्यानंतर खाल्ली पण जातात, आंबट गोड स्वरूपाची ही फळं लागतात। काय केलं जातं, ही फळं थोडीशी काढतात, त्याचे बारीक तुकडे करतात आणि तुकडे पाण्यामध्ये बॉईल करून घेतले जातात। जसं तुम्ही आपल्या घरामध्ये फ्लॉवर असेल किंवा आणखीन कुठलंही दोडका असेल अशी भाजी बनवता, अगदी त्याच पद्धतीने याची भाजी बनवा। फक्त उकळून याचं पाणी काढून टाका, अत्यंत सुंदर अशी भाजी बनवली जाते। कोकणात याच्यामध्ये खास करून नारळाचं दूध घातलं जातं भाजीमध्ये। उपलब्ध असेल तर घालू शकता, तुम्ही वापरू शकता। याच दिवसामध्ये महिनाभर हे फळ मिळतं, पुन्हा तुम्हाला वर्षभर वाट बघावी लागेल। आणि योगायोगाने आमचे काका इथं आलेले आहेत, आमच्याच गावातले नेते आहेत सदाशिवांना धुंद्रे, आणि त्यांच्या दारामध्ये हे झाड आहे, मग त्यांनाही म्हटलं इंट्रोड्यूस करावं। तुमच्यासाठी सुद्धा एक औषध आहे, लक्षात घ्या। तुमच्याकडे गुरंढोरं भरपूर आहेत आणि त्यांच्याकरता कोकणात वापरलं जाणारं असं औषध आहे की आपलं बैल असेल किंवा गाय असेल, म्हैस असेल, त्यांना खोकला येतो जोरात, त्याला खेच मारणं असं म्हणतो। तर त्यावेळी हे एक फळ त्या भाकरीतनं गुरांना खायला कोकणात तरी कायम देतात, लक्षात घ्या। ही फळं सुकवून पण ठेवतात, म्हणजे कायमस्वरूपी, केवळ पावसाळ्यापुरती मिळतात म्हणून अडचण होते। उन्हाळ्यात जर काही त्रास झाला बैलाला तर मात्र हे फळ त्यासाठी वापरू शकतात। तर मित्रांनो, एकंदरीत हिंदू संस्कृतीच्या ग्रंथामध्ये उल्लेख असणारं हे झाड आहे कादंबरी। श्रीकृष्ण ज्या झाडावरती बसत होता, ज्या काठावरती, तेच हे झाड आहे, त्याचा उल्लेख ग्रंथामध्ये आहे। दुसरं, कादंबरी नावाचा एक मोठा ग्रंथ आहे, बाणभट्ट नावाच्या लेखकानं तो लिहिलेला आहे। तो अखंड संस्कृतमध्ये आहे, त्यातील एक वाक्य दीड पानाचं आहे। एक वाक्य 1.5 पानाचं, आपल्याला एक वाक्य बोलता येत नाही, अशा वेळी एक वाक्य 1.5 पानाचं लिहिणारा एखादा मोठा कवी, आणि त्यानं लिहिलेल्या पुस्तकाचं नाव कादंबरी, आणि ह्या फळापासून दारू तयार होते त्याचंही नाव कादंबरी, आणि आपण जे वाचतो आणि मंत्रमुग्ध होतो त्याचंही नाव कादंबरी। धन्यवाद।